नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं रेश्मा नांगरे पाटील फूड अँड ब्लॉग्सच्या या मराठी चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या आपल्या या गावाकडच्या रेसिपी ब्लॉगमध्ये आपण अस्सल गावरान देशी कोंबड्याचा चमचमीत रस्सा आणि सुक्क बनवत आहोत। चिकन खायचा योग तर तसा नेहमीच येतो, पण गावरान अस्सल देशी गावरान चिकन खाण्याचा योग मात्र गावाकडे गेल्यावरच येतो। आता देशी चिकन करायचं म्हटलं तर अख्खी कोंबडीच विकत घ्यावी लागते। वजनाने 1.5 किलो होती, तिला साफ केल्यानंतर 1.25 किलोच्या आसपास वजनात चिकन भरले। देशी चिकन आणलंय खरं, पण त्याबरोबर हे मुंडकं पण दिलंय बघा। आणि मी याचं अजून काही ट्राय केलेलं नाहीये। याचं नेमकं करतात काय मला कमेंट करून तुम्ही सांगा। चला आता याला 4-5 वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे याला ओशाळपणा राहणार नाही आणि कालवण आणि सुक्क एकदम छान चवीचं बनेल। चिकन स्वच्छ छान धुवून घेतले। आता यामध्ये घालूयात 1 चमचा हळद, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचंय आणि सोबतच 2 चमचे आले लसणाची पेस्ट सुद्धा घालायची। आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं। आले लसणाची पेस्ट, हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं। ही सगळी तयारी, सगळी धडपड चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी चालली होती, पण 2 दिवस शांत बसलेल्या पावसाने नेमकीच हजेरी लावली आणि नाईलाजाने सगळा स्वयंपाक गॅसवरच करावा लागला। चुलीवरचं जेवण आज काही नशिबात नव्हतं, पण आपल्या आजच्या जेवणाला चुलीवरचा स्वाद येण्यासाठी सगळ्यात आधी आपण चिकनला स्मोक देऊन घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 कोळसे घेतलेले आहेत। याला गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत गरम करून घ्यायचंय। कोळसा गरम होत आला की चिकनच्या मध्यभागी थोडीशी जागा करून एखादी छोटीशी वाटी ठेवायची, किंवा अशा पद्धतीने तुम्ही कांद्याचा सुद्धा वापर करू शकता। आता गरम झालेला कोळसा यावर ठेवायचा आणि चमचाभर यावर तूप घालायचं। तूप घातलं की यावर लागलीच झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटे याला चांगला स्मोक देऊन घ्यायचा। 4-5 मिनिटे झाल्यानंतर यावरचं झाकण काढून यातला कोळसा बाजूला काढून घ्यायचा। चमचमीत तर्रीदार रस्सा करण्यासाठी आपल्याला चिकनचा स्टॉक पाहिजे, म्हणजे चिकनचा अळणी रस्सा पाहिजे। त्यासाठी चिकन आधी आपण शिजवून घेऊयात। चिकन शिजवण्यासाठी कुकरचा वापर अजिबात करायचा नाही। पातेल्यात किंवा इतर कोणत्याही मोठ्या भांड्यात चिकन शिजवून घ्यायचं, म्हणजे चिकनचा अर्क अळणीमध्ये छान उतरतो आणि आपलं कालवण चवीला एकदम जबरदस्त होतं। तर इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतले। तेल गरम झालं की 2 ते 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे। कांदे मध्यम आचेवरती 1-2 मिनिटे परतून घ्यायचे। चिकन शिजत असताना कांदे सुद्धा छान मऊ शिजले जातात, त्यामुळे खूप कांदा परतत बसण्याची गरज नाहीये। कांदा परतून झाला की यामध्ये घालायचे आपले हे देशी चिकन, आणि देशी चिकन शिजायला वेळ सुद्धा लागतो बरं का, साधारण तास 1.25 तास तरी लागेल शिजायला। आणि जे रेग्युलर चिकन असतं ते अर्ध्या तासाच्या आसपास शिजलं जातं। चला आता चिकन आधी मोठ्या आचेवर छान मिक्स करून घेऊयात। तर चिकन छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती ताट ठेवूयात आणि त्या ताटामध्ये मावेल इतकं पाणी घालायचं। असं ताटात पाणी ठेवल्यामुळे पातेल्यातलं चिकन अजिबात करपलं जात नाही। चिकन शिजण्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवली आहे। ताटातलं पाणी गरम झालं की हे पाणी चिकन मध्ये ओतायचं। पुन्हा ताट पातेल्यावर झाकायचं, त्यात पाणी ठेवायचं। पाणी गरम झालं की पुन्हा पातेल्यामध्ये ओतायचं। जोपर्यंत आपल्याला हवाय तितका अळणी रस्सा होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला परत परत करायची आहे। आणि असंच करत आपल्याला चिकन मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे। चला चिकन शिजायला तर अजून खूप वेळ बाकी आहे, तोपर्यंत याला लागणारं वाटण आपण तयार करून घेऊयात। तर 6 जणांसाठी मला आजचा स्वयंपाक करायचा आहे, त्या हिशोबानेच मी साहित्य घेतले। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार साहित्यांचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। तर इथे मी 4 कांदे घेतले आहेत। याला गॅसवर अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांद्यांना आलटून पालटून व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं, जेणेकरून आतपर्यंत चांगले शेकले जातील। कांदे एका बाजूला भाजले जात आहेत तोपर्यंत पुढची तयारी आपल्याला सुरूच ठेवायची आहे। इथे मी कोथिंबीर घेतली आहे, टोमॅटो, लसूण आणि आल्याचे तुकडे घेतलेत। दुसऱ्या बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवलाय। तवा गरम झालं की यामध्ये घालायचे 2 चमचे डाळवं। याला पांढरी डाळ, फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ असेही म्हणतात। डाळवं घातल्यामुळे कालवण पाण्यासारखं न दिसता छान एकसंध दाटसर दिसतं। डाळवं नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1-2 चमचे बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ भाजून इथे घेऊ शकता। पीठ वापरून कालवण कसं करायचं यासाठी गावाकडचं मटण हा व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो व्हिडिओ सुद्धा एकदा नक्की पहा। चला डाळवं भाजून झालं की यामध्ये आपल्याला पाऊण वाटी सुकं खोबरं घालायचंय। सुकं खोबऱ्याला सुद्धा छान व्यवस्थित परतून घ्यायचंय। खोबरं पटकन परतून होतं, त्याला अजिबात वेळ लागत नाही। आणि कोथिंबीर, लसूण मी आदल्या दिवशीच निवडून ठेवलं होतं, त्यामुळे मला ही सगळी तयारी करायला आता फारसा वेळ लागला नाही। इथे आपला कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे। गॅस बंद करूयात आणि याला बाजूला काढून घेऊयात।
कांदा थंड झाला की याला असं मोठं मोठं चिरून घेतलं आणि त्यावरचा जास्त काळपट झालेला जो भाग आहे तो मी काढून टाकला, तो नाही वापरला मी इथे। आता हे जे सगळं साहित्य बघताय ते सगळं एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचं। मस्त असं हे हिरवं वाटण तयार होतं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण बनवाल ना 100% गॅरंटीनं सांगते हॉटेलची चव सुद्धा तुम्हाला फिक्की वाटेल। करून बघा तुम्ही एकदा। चला आता लागलीच पुढची तयारी करूयात। कढईत तेल घ्यायचंय, क्वांटिटी आपली जास्त आहे त्यामुळे तेल सुद्धा मी इथे थोडं जास्तच वापरले। सुक्का आणि रस्सा करण्यासाठी हिरवं वाटण मी एकदमच परतून घेणार आहे, तर त्या हिशोबानंच तेल मी यात घेतले। तेल गरम झालं की यामध्ये घालायचे 2-3 तमालपत्र। तमालपत्र पचनशक्तीसाठी खूप चांगलं आहे, आपली पचनशक्ती चांगली ठेवते किंवा पचनशक्ती रिपेअर करते असं म्हणायला हरकत नाही। इतर खडे मसाले यात नाही वापरले तरी चालतील, पण तमालपत्र अवश्य वापरा। चला आता ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत मोठ्या ते मध्यम आचेवरती छान परतून घ्यायची आहे। याला चांगलं परतून घ्यायचं बरं का, कच्चं अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर कालवणाला सुद्धा वाटणाचा कच्चा वास येईल आणि कालवणाची चव बिघडेल। त्यामुळे वेळ लागू दे, पण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। तेल याला छान सुटले बघा। आता यात आवडीनुसार मसाले घालायचे। इथे मी सगळ्यात आधी घरी बनवलेला काळा मसाला घालत आहे, त्यासोबत 2 ते 3 चमचे चिकन मसाला घालत आहे। गरम मसाला पण इथे तुम्ही वापरू शकता, पण चिकन मसाल्याने चव जास्त छान येते। यात आपण अख्खे खडे मसाले वापरले नाहीत, कारण जेवताना नेमकेच दाताखाली येतात, ज्यामुळे खाताना डिस्टर्ब होतं। आणि चिकन मसाला वापरला की खडे मसाले घालण्याची सुद्धा गरज लागत नाही, सगळा स्वयंपाक एकदम छान उत्तम होतो। सुक्कं आणि कालवण बनवण्यासाठी ग्रेव्ही आपली इथे तयार आहे। त्याचबरोबर कालवण करण्यासाठी इथे आपला मस्त असा चिकन स्टॉक सुद्धा तयार आहे। आणि आता चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलंय की नाही ते सुद्धा एकदा चेक करूयात। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम भारी मऊ आणि परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे। चला तर सगळ्यात आधी आपण मस्त असं कालवण बनवून घेऊयात, पण त्याआधी थोडासा स्टॉक आणि काही पीस काढून घेते, मला आणि माझ्या मुलींना खूप आवडतं। चला आता जी ग्रेव्ही आपण तयार करून ठेवली आहे यातली जेवढी ग्रेव्ही आपल्याला कालवणासाठी वापरायची आहे तेवढी बनवलेल्या या चिकन स्टॉक मध्ये किंवा अळणी रस्सा सुद्धा म्हणतात याला, यात मिक्स करायची। कालवण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं दाटसर ठेवायचंय किंवा पातळ किंवा मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये ठेवायचंय त्यानुसार ग्रेव्ही इथे तुम्ही वापरू शकता। आमच्या घरात जास्त दाटसर नाही किंवा पातळ नाही, मध्यम कन्सिस्टन्सी असलेलं कालवण जास्त आवडतं, त्या हिशोबाने मी इथे ग्रेव्ही वापरली। आणि दुसरं म्हणजे ग्रेव्ही आपल्याला गरम गरम अळणी रश्श्यामध्ये मिक्स करायची, म्हणजे स्वाद खूप छान येतो कालवणाला आणि कालवण सुद्धा पटकन होतं। आता यामध्ये ग्रेव्ही टाकल्यानंतर सुद्धा कालवण आपल्याला 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर शिजत ठेवायचंय। ज्या ताटात आपण ग्रेव्ही काढून ठेवली होती ते ताट सुद्धा विसळून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही आपली वाया जाणार नाही। शक्यतो आपण जितका अळणी रस्सा बनवलाय त्यातच आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे, खूप पाणी यामध्ये वरून ऍड करायचं नाही, नाहीतर चव सुद्धा त्या पाण्यामध्ये डिवाइड होते। शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर कालवण शिजत ठेवायचं। 10 ते 15 मिनिटे कालवण शिजवल्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची की तयार झाला आहे आपलं देशी चिकनचा गावरान चमचमीत तर्रीदार रस्सा। अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन रस्सा बनवला तर एकदम भारी चव होते याची, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। चला आता उरलेल्या ग्रेव्ही मध्ये आपण त्याच कढईत चिकन सुक्कं बनवून घेऊयात। इथं रश्श्यामध्ये आपल्याला जेवढे पीस ठेवायचे आहेत तेवढे ठेवून बाकीचं चिकन सुक्कं बनवण्यासाठी काढून घेऊयात। तर बघा एवढ्या चिकनचं आपण सुक्कं करणार आहोत। ग्रेव्ही आपण इथे आधीच गरम करायला ठेवली होती। आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, एकदा याला मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये घालायचे देशी चिकन। आता ग्रेव्ही सगळ्या बाजूने एकसारखी चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये चिकनचा स्टॉक किंवा आता आपण जो रस्सा बनवलाय त्यातले 2-3 पळी चिकनचा रस्सा यावरती घालायचा। यामुळे की नाही एकतर चिकन सुक्कं छान ज्युसी होईल, त्याचबरोबर चिकनचा अर्क जो रश्श्यामध्ये व्यवस्थित उतरलेला आहे त्याचा ओरिजिनल स्वाद सुक्क्यामध्ये उतरेल आणि सुक्कं टेस्टला खूप छान होईल। आता 4-5 मिनिटे यावर झाकण ठेवून याला छान वाफवून घ्यायचं। त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। चिकन सुक्कं आपलं तयार झालेलं आहे, चवीला खूप भारी लागतं, एकदा नक्की ट्राय करून बघा। ताटामध्ये मस्त अशी गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, तोंडी लावण्यासाठी कांदा लिंबू, सोबतच इंद्रायणीचा मऊ शिजलेला भात, एका वाटीत अळणी रस्सा आणि एका वाटीत चमचमीत तिखट रस्सा, अशीच असते ना चिकन थाळी। एकदम परफेक्ट अशी गावरान थाळी आपली तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। लवकरच भेटूयात एका छान अशा व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।